महत्त्वाची घडामोड भाजपमध्ये सध्या उपऱ्यांची चांदी आहे आणि निष्ठावंतांवर रडण्याची वेळ आली आहे। विशेष म्हणजे आता तर काल परवा भाजपमध्ये आलेले लोकच स्वतःचा राजकीय इतिहास सांगताना भावुक होऊ लागलेत। पाहूया हा रिपोर्ट। तेव्हा माझ्यावर भुजबळांनी त्रास दिल्यामुळे मी काँग्रेस सोडून दिलं होतं, कारण ते राष्ट्रवादीत होते। चोवीस तासातच विकासाचा साक्षात्कार होऊन भाजपमध्ये जाणारे नाशिकचे दिनकर पाटील आता भावुकही होऊ लागलेत। भाजपच्या जनसंवाद बैठकीत आपण कसे आणि किती वेळा पक्षांतर केली याचा दाखला देता देता भाजपच्या दिनकर पाटलांना अश्रू अनावर झालेत। हे तेच दिनकर पाटील आहेत जे ठाकरे बंधूंच्या युतीनंतर गुलाल उडवत नाशिकमध्ये नाचत होते। मात्र त्यांच्या शर्टावरच्या गुलालाचा रंग जात नाही, तोच दिनकर पाटलांनी रंग बदलत मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला। फक्त विकासासाठी अशी गर्जना करत गिरीश महाजनांनी त्यांच्या हाती कमळ सोपवलं। त्यावेळी कदाचित काल मनसेच्या मिरवणुकीत उडवलेल्या गुलालाच्या हातावरचे डागही पूर्ण पुसले गेलेले नसावेत। काही महिन्यांपूर्वीच भाजपला पोट भरून शिव्या देणारे आता भाजपशिवाय विकास शक्य नाही असा दावा करतायत। दिनकर पाटलांनी किती वेगानं डोक्यावरची टोपी बदलली त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत। 11 वर्ष भारतीय जनता पार्टीने फक्त वापरून घेतलं, त्याच्यावर मला काहीच बोलायचं नाही। फक्त विकासासाठी चाललो। क्रिकेट सारखं यूज अँड थ्रो नाही, फक्त विकासासाठी आम्ही चाललेलो। अरे या खोक्याचं काय घेऊन बसले, सगळे खोक्यामध्ये बसले। फक्त मी विकासासाठी आम्ही सर्व प्रवेश करतोय। आता या महाराष्ट्रामध्ये जातीत जात ठेवली नाही, पक्षात पक्ष ठेवला नाही। हे कोण करतो व सर्व? त्याच्यावर काही बोलायचं नाही। मी फक्त विकासासाठी चाललो एवढंच सांगेन। त्यांचंच अन्न खातात, ते पिकवतात ते शेतात। अरे त्याला तर जागा तुम्ही तिघ जण, मी त्याच्यावर काहीच बोलणार नाही। मी फक्त विकासासाठी चाललोय बस। 11 वर्ष भाजपमध्ये काम केलंय। अहो एवढे लबाड लोक कुठंच पाहिले नाही। त्याच्यावर काही बोलायचं नाही। मी फक्त विकासासाठी चाललो एवढंच सांगेन। लोकांना सांगा आपल्या बरोबर येणार आहे, त्याला काहीच द्यायचं नाही। अरे आम्हालाच काय दिलं नाही तर त्याला काय देणार आहे तुम्ही? विकासासाठी काम करायचं, विकास करायचा एवढाच उद्देश आहे। तर भाजपमध्ये कधीच जाऊ नका, लबाडाचा पक्ष येतो। त्याच्यावर काही विचारू नका, मी फक्त विकासासाठी चाललोय, चला। दरम्यान मूळ नाशिकच्या भाजप निष्ठावंतांच्या वाट्याला सतरंजा उचलण्याचा अव्याहतपणे पुरवठा सुरू आहे। विरोधाभास हा की अन्यायामुळे आपण 4 पक्ष फिरून भाजपात आल्याची भावना दिनकर पाटील वर्तवताय आणि त्याच दिनकर पाटलांमुळे निष्ठावंतांवर अन्याय झाल्यानं भाजपवाल्यांच्याही डोळ्यात अश्रू आहेत। आता दोघांपैकी कुणाचे अश्रू खरे यावर गिरीश महाजन यांनी एखादी SIT चौकशी बसवण्यास काहीही हरकत नाही। मुरलीधर पाटलाबरोबरच काम करायचं काँग्रेसमध्ये। मी पहिल्यापासून गुणी बाळ। मग गावाने ठरवलं दिनकर पाटलाला आपल्याकडे घ्यायचं, म्हणून मी जनता दलात गेलो। मी माझ्यासाठी नाही, 4-5 वर्ष काम केलं आणि 1992ला महापालिकेची निवडणूक लागली। मग गावाने ठरवलं का अरे दिनकर पाटलाने आपल्यासाठी काँग्रेस सोडून आपल्या बरोबर आलता आणि मग लता पाटलाला उभं करायचं। मी लगेच 1993ला परत काँग्रेसमध्ये अजितदादांना आपण शिवाजीनगरला आणून मी परत काँग्रेसमध्ये गेलो। तिथं तुम्ही बघितलं आपल्याला भुजबळ साहेबांनी किती त्रास दिला, म्हणून मी पुन्हा परत राजीनामा देऊन टाकला काँग्रेसचा आणि भुजबळ साहेबांच्या विरोधात उभा राहिलो। आणि मग मी परत भारतीय जनता पार्टीत 11 वर्ष काम केलं। 11 वर्ष भारतीय जनता पार्टीने फक्त वापरून घेतलं। मान्य राज साहेबांनी 11 मिनिटात उमेदवारी दिली। राज ठाकरेंनी सुद्धा आपल्यावर जबाबदारी दिली। मी कुठे नाराज नाही, फक्त विकासासाठी आम्ही चाललेलो आहोत। कारण तपोवनातील मूळ खोलवर रुजलेली झाडं हटवून नाशकात IT रेडीमेड झाडं लावण्याचं महापराक्रमी काम भाजपचे महाजन करताय। तोच फंडा त्यांनी भाजपमध्येही आणलाय। फक्त झाडं बोलत नसली तरी कार्यकर्ते अन्यायावर बोलत असल्यानं महाजनांची अडचण झाली आहे। गटातून ताई उभ्या राहा, भारतीताई रवींद्र देवरे। महिला गटातून अमोल पाटील उभे राहा आणि मी स्वतः दिनकर पाटील, आम्ही 4 जण उभे राहणार आहोत। अक्षरशः जाळून घेईन। मला वैताग आलेला, लोक विचारते तो
बायको विचारते, लेकरं विचारते, शेजार पाजार विचारते, सगळे मित्र परिवार विचारते. मग मी काय त्यांना सांगू, काय सांगू त्यांना मी जाऊन? तुला सारखं ढवळा लागले, सारखं ढवळा लागले. कधी भीती आली तर भीतीचं आम्ही धर्म निभवणार, आम्ही धर्म निभवणार. त्या कार्यकर्त्याला सुद्धा माहिती आहे भीतीमध्ये शिवसेना असणार. हे दुःख आहे. आम्हाला जर नाही नाकारलं तर 1 लिटर पेट्रोल घेणार मी गाडीत, सीधा जाऊन भारतीय जनता पार्टीच्या 30 तारखेला 7 वाजता मी जाळून घेणार. हा, तुर्तास भाजपच्या या इनकमिंगवर सोशल मीडियात खमंग चर्चा सुरू आहे. विरोधक असोत की मग तपोवनातील झाडं, भाजपमध्ये प्रवेशानंतरच दोघांवरची कारवाईची कुऱ्हाड टळू शकते असं म्हटलं जातंय. झाडांना मतांचा अधिकार असता तर गिरीश महाजनांनी अमेझॉनच्या जंगलासहित जळगावच्या सातपुड्याचीही पर्वतरांग रिकामी करून ती नाशिकमध्ये उभी केली असती. भविष्यात भाजपचे संकटमोचक हे देखील करू शकतात असा दुर्दम्य विश्वास भाजपच्या निष्ठावंतांना तर नक्की आलाय. सध्या निष्ठावंत भाजपवाल्यांचेच अश्रू सुकलेले नसताना उपऱ्यांनी आढळलेले अश्रू पुसण्यासाठी निष्ठावंतांचे रुमाल खर्ची पडतायत. प्रवेशाचे उपरणे असोत की मग निष्ठावंतांच्या अश्रूंनी भिजलेले रुमाल, नाशिक भाजपनं दोन्ही वस्तूंचा पुरेपूर स्टॉक करून ठेवलाय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.